फ्लॅटच्या दरात बंगलो. साटलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचा 7 बंगलो प्रोजेक्ट कणकवली हुमरडमध्ये. मुंबई गोवा नॅशनल हायवे लगत स्वमालकीच्या 1000 स्क्वेअर फूट दुमजली बंगलोचे स्वप्न साकार करा. बंगल्यासमोर मोकळं अंगण, ग्राउंड फ्लोअरवर पोर्च, प्रशस्त हॉल, सुसज्ज किचन रूम, टॉयलेट बाथरूम, जिन्यावर स्टेनलेस स्टील रेलिंग, फर्स्ट फ्लोअरवर सेल्फ कंटेड मास्टर बेडरूम, ओपन टेरेस मधून दिसणारा निसर्गरम्य परिसर. फक्त 2च बंगलो शिल्लक. त्वरा करा. संपर्क मोबाईल 9420 73 94 18 आणि 8605 74 10 30. आज सिंधुदुर्ग जिल्हा नियोजनाची बैठक आत्ताच पार पाडलेली आहे. जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आणि जिल्ह्याच्या जनतेचा आर्थिक स्तर वाढवण्याच्या दृष्टिकोनातून काही महत्त्वाच्या सूचना खासदार सन्मान्य राणेसाहेब, सन्मान्य निलेश राणेजी आमदार, सन्मान्य म्हात्रेजी आमदार या आमच्या सगळ्याच लोकांनी काही महत्त्वाच्या सूचना आम्हाला मांडलेल्या आहेत, आमच्यासमोर ठेवलेल्या आहेत. राणेसाहेबांनी एक महत्त्वाची मागणी म्हणजे त्यांनी उदाहरण दिलं ते गुजरातमध्ये स्टॅच्यू ऑफ युनिटीचं, जिथे पटेलजींचे जे भव्य दिव्य अशी एक स्टॅच्यू जो उभा आहे त्याच्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीपासून देशाच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक तिथे येतात. एक आकर्षण म्हणून ते एक आपल्या देशातलं आकर्षण म्हणून ते तयार झालेलं आहे. त्याच धर्तीवर आपण सिंधुदुर्गामध्ये पण लोकमान्य टिळकांचं एक स्मारक तसं उभं करावं, तो त्यांचा मागणीचा हेतू होता. त्या दृष्टिकोनातून आम्ही आता पुढची कारवाई सुरू करणार आहोत. बघा, मी पालकमंत्री जेव्हा 18 जानेवारीला झालो त्या 3-4 दिवसामध्ये मी कायदा आणि सुव्यवस्था संदर्भात अगरवालजींच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्गाच्या पोलीस यंत्रणेची मी बैठक घेतली. माझाही मुद्दा तोच होता. राणेसाहेब पण वारंवार, काल पण तुम्ही वाढदिवसाचं त्यांचं भाषण ऐकलं असेल, आमचा जिल्हा हा ड्रगमुक्त अंमली पदार्थ मुक्त व्हावा, कोणीही इथे बीफ विकण्याची हिंमत करू नये, ही भूमिका अगर तुम्ही बघितलं असेल आमच्या सगळ्या जणांचीच आहे. त्याच्यावर कोणच तडजोड करायला तयार नाही. निलेश साहेब आक्रमक झाले, राणेसाहेब वारंवार मांडतायत आणि मला वाटतं तोच धागा धरून अगरवालजींच्या नेतृत्वाखाली अगर तुम्ही सातत्याने आमच्या जिल्ह्यामध्ये तुम्हीच बातम्या देत आहेत की इथे ड्रग्सची कारवाई करणारा ह्याला पकडला गेला, त्याला धरला गेला, त्याला इकडं आता बीफ संदर्भात पण कोण जो विकणारा होता त्याला महिनाभरपासून आमचे पोलीस दल ट्रॅकिंग करत होते आणि मग त्यानंतर त्याला पकडलं गेलेलं आहे. असे काही ड्रग्ज आणि अंमली पदार्थाच्या लोकांवर आता काय ते एवढं सेन्सिटिव्ह मॅटर आहे, आम्ही इथे माहिती देऊ शकणार नाही. ते अलर्ट होऊन जातील, त्यांना कळेल की बाबा हे अशा गोष्टी करतायत. पण मी तुम्हाला विश्वास देतो की आमचं पोलीस खातं, कारण का मुळामध्ये हे फक्त आमच्या जिल्हापुरता विषय नाही आहे, राज्याचे मुख्यमंत्री जे गृहमंत्री पण आहेत ते ड्रग्ज आणि अंमली पदार्थाच्या बाबतीमध्ये अतिशय त्यांची कडक भूमिका आहे. माझं एक समजून घ्या, आपण जिल्ह्याच्या दिवशी राज्याची बैठक घ्यायची की नाही हे आमचे मुख्यमंत्री हो, तर त्याची सूचना मी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना देईन किंवा त्यांना मागणी करेन की बाबा साहेब तुम्ही अशी बैठक घ्या. पण मी माझ्या जिल्ह्यापुरतं सांगू शकतो की माझ्या जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीच्या अंमली पदार्थ आणि ड्रग्सचा वापर कमी व्हावं यासाठी आम्ही संपूर्ण आमची यंत्रणा काम करते आहे. झारीतले शुक्राचार्य कोण असतील त्या बाबतीमध्ये मी तुम्हाला अगरवालजींकडून मी विश्वास देतो, कारण मी सातत्याने त्यांच्या संपर्कात आहे. काय कुठेही तडजोड होणार नाही, कोणालाही सोडणार नाही. कोण कुठेही कितीही मोठा असेल, त्याच्या खिशात कितीही पैसे असतील, काही गोष्टी आमच्या महाराष्ट्र पोलिसांच्या संदर्भात आपण त्यांच्यावर अविश्वास दाखवू शकत नाही. मला असं वाटतं निलेशजींची जी भूमिका होती, राणेसाहेबांची जी भूमिका होती की आमच्या जिल्ह्यातलं तरुण पिढी बाद होता कामा नये आणि ती भूमिका आमच्या सरकारची पण आहे, आमच्या सगळ्यांची आहे. आणि म्हणून ड्रग्ज आणि अंमली पदार्थाच्या बाबतीमध्ये काहीच तडजोड होणार नाही. आम्हाला काय आमच्या इथे उडता सिंधुदुर्ग करायचं नाही आहे. पंजाबसारखा राज्य कसा बर्बाद झाला हे आम्ही लोकांनी अनुभवलेला ऐकलेला आहे, चित्रपट पण त्याच्यावर निघालेला आहे.
म्हणून गोवा बाजूला असलं तरी तेही त्याच्यावर जोरदार उपाययोजना करतायत. आमच्या प्रमोद सावंतजींच्या नेतृत्वाखाली आम्ही पण जिल्हा म्हणून आमच्या इकडे ड्रग्ज विकणाऱ्यांच्या कमर कशी तोडायची यासाठी टोकाची पावलं उचलण्यासाठी आम्ही तयार आहोत. जी माहिती आम्ही पोलीस खात्याला देतो इमिजिएटली त्याच्यावर कारवाई सुरू आहे. पण त्याचबरोबर हे पकडल्यानंतर त्यांच्या पाकिस्तानमध्ये बसलेला अब्बा पण त्यांना वाचू शकणार नाही. म्हणून निश्चिंत राहा. आम्ही जे सुरू केलेले कारवाई संदर्भात तुम्हाला निश्चित पद्धतीने आमच्या जिल्ह्यामध्ये बदल दिसेल. या संदर्भात आहे का बोलतो त्या संदर्भात मी तुम्हाला विनंती करतोय. तुम्ही जिल्हा नियोजन संदर्भात माझ्याकडे आलेला आहात रोहनजी, तुम्ही रोज भेटता मला. आता आपल्या जिल्ह्याच्या विकासासंदर्भात जिल्हा नियोजन संदर्भात आपले काही प्रश्न असतील तर प्लीज विनंती आपल्याला विचारा. जिल्ह्याच्या जनतेवर अन्याय करू नका. बघा ज्या सूचना सन्मान्य राणे साहेबांनी दिलेल्या आहेत शेवटी हा जिल्ह्याला खऱ्या अर्थाने आकार देण्याचं काम आणि आर्थिक समृद्धी बनवण्याचं काम सन्मान्य राणे साहेबांनीच केलेलं आहे. पाया त्यांनीच रचलेला आहे. आम्ही वरती त्याच्या पुढचा टप्पा गाठत चाललेलो आहे. म्हणून राणे साहेबांनी दिलेली प्रत्येक सूचना ही आमच्यासाठी मंत्रच आहे आणि त्याचं सगळं अंमलबजावणी 100% होणार. आता पण काल आमच्या जिल्हा बँकेने जी कुपोषणासंदर्भात ही योजना सुरू केली ते कोणाचे स्वप्न होतं ते जे आमच्या मनीष दळवीजींनी पूर्ण करण्याची काल सुरुवात केली आहे. राणे साहेबांचं म्हणणं होतं की आमचा जिल्हा कुपोषण मुक्त जिल्हा झाला पाहिजे हे वारंवार आम्हा लोकांना सांगायचे. त्याचं पहिलं पाऊलच आमच्या जिल्हा बँकेने मनीषजींच्या नेतृत्वाखाली काल त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने टाकलेलं आहे. म्हणजे राणे साहेबांनी व्यक्त केलेली इच्छा बघितलेले स्वप्न हे पुरं करण्यासाठी आम्ही ह्या खुर्चीवर बसून आम्ही काम करतोय. कारण का त्यांच्याच ओळखीने त्यांच्याच नावाने आम्ही निवडून येतो. आमच्या पक्षाचा झेंडा आमच्या पक्षाचे विचार आणि राणे साहेबांचे केलेलं कार्य आणि म्हणून त्यांनी काढलेले शब्द हे आमच्यासाठी आदेश असतात आणि आम्ही त्यानुसार काम करतो आणि करणार. बघा सिंधुदुर्गाचे ओरसमध्ये नगरपंचायत होणार. एक वाक्यात तुम्हाला उत्तर देतो. ते जास्त त्याच्या डिटेलमध्ये जात नाही. शेवटी विरोध केल्याशिवाय मजा पण येत नाही म्हणून ठीक आहे होऊन दे. आम्ही तेही आमचेच लोक आहेत त्यांची समजूत काढू. पण ओरसची नगरपंचायत होणार नाही. चालूच आहे ना. कुठली तडजोड केलेली आहे सुरू जोरात कारवाई सुरू आहे. आता कुठलंही ट्रॉलर बाहेरचे जे कर्नाटक असो मालपी असो गोवा असो आमच्या जिल्ह्याच्या किनारपट्टीला येण्याच्या 2 वेळा विचार करतायत. त्यांना माहिती आहे की इथे तडजोड केली जात नाही. मोठ्यातल्या मोठ्या नेत्यांचे मला फोन येतात. मला काय उत्तर द्यायचे मी त्यांना उत्तर देतो. पण मी बोललो की मी ट्रॉलर तर काय सोडणार नाही. आमच्या इकडे LED मासेमारीची परवानगी नाही. वशिलेबाजी इथे चालत नाही. म्हणून माझ्या किनारपट्टी जिथे पारंपरिक मच्छीमारी करतात तो त्यांचाच अधिकार आहे आणि तो त्यांचाच राहणार. नियमाच्या बाहेर जाऊन कोणीही माझ्या किनारपट्टीवर माझ्या कोकण किनारपट्टीवर मासेमारी करू शकणार नाही. ही आमची स्पष्ट भूमिका आहे आणि त्यानुसार माझं मत्स्य व्यवसाय खातं काम करत आहे. लवकर होणार. आता पुढच्या 2 कॅबिनेट पुढची कॅबिनेट किंवा त्याच्यानंतरच्या कॅबिनेटमध्ये त्याचा प्रस्ताव पण येतोय. तो मान्यता मिळणार. आमचे CM साहेब त्याच्याबद्दल सकारात्मक आहे. सगळ्या हत्ती संदर्भात भेटेल. मी त्या संबंधित फक्त हत्ती नाही वनप्राण्यांसंदर्भात आपल्याला ती परवानगी भेटेल. त्या दिवशी जी काही घटना तिथे घडली त्यावेळी त्या लोकांना शांत करण्याच्या दृष्टिकोनातून आपण त्या एका हत्तीचा लगेच निर्णय मी आणला. पण ते आता एक आपल्याला मॉडेल मिळालेलं आहे की बाबा असा परवानगी मिळवायची आहे. तसंच अन्य वन्यप्राण्यांच्या संदर्भात तशाच पद्धतीची परवानगी मिळवण्याची प्रक्रिया सुरू आहे. तीही परवानगी मला मिळेल. आणि तुम्हाला हेही सांगतो जे मी कालही सांगितलं आजही सांगतो. आमचे वनमंत्री आदरणीय गणेश नाईक साहेब स्वतः 4 दिवसा अगोदर वनताराकडे जाऊन आलेले आहेत. त्यांनी जी पूर्ण रेस्क्यू सेंटर ते कसे चालवतात त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेले आहेत. आणि म्हणून जे हत्ती आणि जे वनप्राणी आजारी आहेत त्यांना बरं करण्यासाठी वनताराची मदत आम्ही घेणार आहोत. त्यांना बरोबर आम्ही काम देणार आहोत जेणेकरून जे काय वनप्राणी आजारी पडल्यामुळे आपल्या इथे त्यांचे रानटी होतात आक्रमक होतात त्याच्यामुळे पण त्रास देतात. कळलं ना. तर त्यासाठी वनताराची मदत घेण्याची प्रक्रिया आता शेवटच्या टप्प्यात आहे. लवकरच त्यांचे अधिकारी किंवा त्यांचे प्रतिनिधी आपल्या जिल्ह्यामध्ये येतील आणि जिथे जिथे त्यांची मदत शक्य आहे तिथे सगळीकडे घेतली जाईल.
तर त्याच्या एक कुठल्या तरी व्यक्तीला माझ्याकडे पाठवा. हां, मी मागणी समजून घेतो, कलेक्टरांकडून ते विषय पूर्ण करून घेतो, जेणेकरून एखादं झालं तर सगळ्यांना त्याचा फायदा होईल. कायद्याच्या विरोधात न, पण किती काल्याफिती लावा, खांद्यावर लावा, तोंडावर लावा, डोंगणावर लावा, तरी काय आता फरक पडणार नाही. आमच्या हक्काच्या जमिनी ज्या घेतल्या, जे जबरदस्ती घेतलेल्या लाटल्या गेल्या, त्या सगळ्याच्या सगळ्या त्या संस्थांना आणि त्या हिंदू समाजाला परत मिळण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. आता त्या संस्थांना आणि त्या हिंदू समाजाला परत मिळण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. आता काळ्याफिती कुठेही लावा, काय फरक पडणार नाही. डोंगणावर लावून पाहिजे तर शुक्रवारी सिलेंडरवरती करा, काही फरक पडत नाही. आता त्याचा अभ्यास माझं खातं करताय. ती बातमी मीही वाचलेली आहे. त्या बाबतीमध्ये माझ्या मंत्रालयाला मी ती नोट सगळी पाठवलेली आहे. योग्य अभ्यास केला जाईल आणि त्या बाबतीमध्ये आमच्या मच्छीमारांना आणि संबंधित लोकांना मदत कशी होईल त्या संबंधित आमचं सरकार भूमिका घेईल. अशा काही तक्रारी आमच्याकडे पण आहेत. सरसकट असं होत नाही आहे. काही पीक विमा कंपन्या अशी मस्ती करतायत. त्यांना म्हणजे कसं योग्य पद्धतीने शेतकऱ्यांना मदत करायला लावायची, ती आम्ही असो, जिल्हा बँक असो, आम्ही सगळेजण त्याच्यावर काम करतोय. निश्चित पद्धतीने त्याच्यामध्ये तुम्हाला बदल दिसेल. तर बघू, ते जातात की मी जातो. माझे जेलमधले जाणारे दिवस काय आता येत नाहीत, पण कदाचित त्यांचे दिवस जवळ आले असतील, त्यांचे किंवा त्यांच्या मालकाचे, तेव्हा बघू. तेव्हा जेवणाचा डबा मीच पाठवतो पाहिजे तर जेलमध्ये. चला, धन्यवाद. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.